जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, एखाद्या सरकार विरोधात जेव्हा आंदोलन उभं राहतं तेव्हा ते आंदोलन संपवण्यासाठी सरकार दोन प्रकारचा प्रयत्न करतं. पहिला प्रकार काय असतो? तर पहिला प्रकार असतो की त्या नेतृत्वाला विकत घेणं, जेणेकरून नेतृत्वाला विकत घेतलं की आंदोलन संपुष्टात येणार. दुसरा पर्याय, जर समजा नेतृत्व विकण्यासारखं नसलं तर नेतृत्वाला सरकार समोर झुकवल्या जातं, आणि जर झुकवल्याही जात नसेल तर मग मात्र सरकारला तिसरा पर्याय अवलंबावा लागतो. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत, आणि मनोज जरांगे पाटील हे ना विकणारे आहेत ना झुकणारे आहेत. मग अशा वेळेला सरकार काय करतं? तर पहा, मागच्या जेव्हापासून हे सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे, केंद्रात आणि राज्यात जिथं जिथं हे सरकार होतं तिथं तिथं आतापर्यंत अशी मोठमोठी आंदोलनं झालीत, आणि ही मोठमोठी आंदोलन त्यांनी कशा प्रकारे चिरडून टाकली किंवा कशा प्रकारे संपवली ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आणि त्याच पद्धतीचा वापर करून महाराष्ट्रातल्या आंदोलनाला सुद्धा चिरडण्याचा किंवा संपवण्याचा एक प्रकारचा डाव आहे. बघा, 2015 मध्ये गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं आंदोलन झालं. पाटीदार समाजाने स्वतःसाठी आरक्षण मागितलं. या आंदोलनाचं नेतृत्व हार्दिक पटेल यांनी केलेलं होतं. बघा, जोपर्यंत आंदोलन शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने चालू होतं तोपर्यंत सरकारने भरपूर वेळ काढूपणा केला, कोणत्याही प्रकारची ठोस पावलं उचलली नाही. आणि जसं जसं आंदोलनकर्त्यांचा सब्राचा म्हणजेच त्यांच्या शांततेचा किंवा त्यांच्या वाट पाहण्याचा अंत झाला तसं तसं आंदोलन उग्र व्हायला लागलं, आणि जसं जसं आंदोलन उग्र व्हायला लागलं तसं तसं आंदोलन पेटायला सुरुवात झाली, चिघळायला सुरुवात झाली. आणि जसं हे आंदोलन चिघळलं तसं या आंदोलनामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला, आणि कित्येक वाहनं जाळल्या गेली, कित्येक दुकानं फोडल्या गेली, सगळीकडे जाळपोळ झाला, आणि आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं. जेव्हा आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं त्याचबरोबर सरकारने इतके दिवस जे शांततेचं, जे संयमाचं धोरण अवलंबलं होतं ते सोडून दिलं, आणि सरकारने असं सांगितलं की या आंदोलनामुळे समाजाला आणि गुजरात राज्याला धोका निर्माण झालेला आहे. आणि मग त्यांनी लगेच काय केलं तर तिथं पोलीस घुसवले आणि त्यांच्या SRPs वगैरे घुसवल्या, आणि आंदोलन चिरडून टाकण्यास सुरुवात केली. हे आंदोलन चिरडून टाकताना त्यांनी या आंदोलनाचे जे नेते होते हार्दिक पटेल यांच्यावर 120B, 121A, 124A यासारख्या वेगवेगळ्या कलमा लावल्या, आणि मग हे आंदोलन संपून टाकण्यात आलं. ह्या कलमा फक्त त्यांच्या एकट्यावरच लागल्या का? नाही, तर ह्या कलमा त्या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या हजारो तरुणांवर लागल्या. त्यातले काही तरुण आजही तुरुंगामध्ये आहेत, काही तरुण अजूनही कोर्टाच्या फेऱ्या करत आहेत. तर अशा प्रकारे हे आंदोलन संपून टाकण्यात आलं. त्यानंतर पहा, 2016 मध्ये हरियाणामध्ये जाट आरक्षणासाठी अशाच प्रकारचे आंदोलन सुरू झाले. जाट आरक्षणानं सुद्धा उग्र स्वरूप धारण केलं, आणि तिथं सुद्धा अशा प्रकारची जाळपोळ आणि तोडफोड व्हायला लागली. त्याचबरोबर सरकारनं काय केलं, तिथं सुद्धा अशाच प्रकारे पोलीस कारवाई केली, आंदोलनाच्या नेत्यांवर केसेस टाकल्या, त्यांना अटक केलं, वेगवेगळ्या हजारो तरुणांवर केसेस केल्या, आणि हे आंदोलन चिरडून टाकलं. बघा, या सरकारची ही हातोटी आहे की जेव्हा नेतृत्व झुकत नाही, जेव्हा नेतृत्व विकत नाही तेव्हा त्या आंदोलनाला बदनाम करणे. तिसरा प्रकार होता बघा, किसान मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन, जे की खूप मोठ्या प्रमाणात झालं, अख्ख्या देशाने त्याला सपोर्ट केलं होतं. हे आंदोलनातलं नेतृत्व सुद्धा ना विकणार होतं ना झुकणार होतं. मग काय केलं त्यांनी? परत या आंदोलनाची बदनामी केली. कशी केली? तर पहिल्यांदा त्यांनी काय केलं, असं सांगितलं की आंदोलनामध्ये लोक पिझ्झा खात आहेत, बर्गर खात आहेत, हे गरीब नाहीत, हे शेतकरी नाहीत. दुसरी गोष्ट, त्यांनी काहीच फरक पडला नाही. मग त्यांनी काय केलं की त्यांना खलिस्तानी म्हणायला सुरुवात केली, आणि जिकडे तिकडे ते आंदोलनाला बसलेले लोक हे भारतीय नसून खलिस्तानी समर्थक आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाया झाल्या, आणि आंदोलन चिरडून टाकलं. अशा प्रकारे जेव्हा एखादा आंदोलन सरकारची डोकेदुखी ठरते, जेव्हा ते आंदोलन ज्या पद्धतीनं चालू असतं आणि सरकारला त्याच्यातून काहीतरी धोका निर्माण होतो, तेव्हा ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलीस कारवाई करणे हे सगळ्यात मोठं शस्त्र सरकारकडे असतं. पण पोलिसी कारवाई तेव्हाच होऊ शकते मित्रांनो, जेव्हा त्या आंदोलनामध्ये काहीतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आता महाराष्ट्रामध्ये सध्या कालपासून बातम्या आहेत सगळीकडे की मराठा आंदोलन उग्र झालेलं आहे. मराठा आंदोलकांनी जाळपोळ केली, मराठा आंदोलकांनी एसट्या फोडल्या, मराठा आंदोलकांनी ऑफिसेस फोडले, किंवा मराठा आंदोलकांनी आमदारांचे घरं जाळले वगैरे, अशा सगळीकडे बातम्या येत आहे. या बातम्याची पुढची बातमी काय असते ते सांगतो की महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. भारत हे जगातलं एवढं मोठं लोकशाही असलेला देश आहे, आणि मग एवढ्या मोठ्या लोकशाही असलेल्या देशात जो देश की जगातली इतर देशातली भांडणं सोडवतो, इथं असा करतो तसा करतो, महासत्ता आहे, ढमकाय टमकाय, त्या देशातल्या त्या पुरोगामी महाराष्ट्राला अशा प्रकारची जाळपोळ, अशा प्रकारची फोडतोड शोभते का?
अशा बातम्या आता हळूहळू यायला सुरुवात होतील आणि मग हळूहळू मराठा आंदोलनाला बदनाम केल्या जाईल आणि जसं मराठा आंदोलन बदनाम होईल, जसं जसं आंदोलनामधली जाळपोळ आणि तोडफोड वाढेल, तसं तसं सरकारला त्यांचं आंदोलन मिटवण्यासाठीची संधी प्राप्त होईल, तसं तसं हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारला संधी प्राप्त होईल. मुळात मराठा समाजानं याच्या आधी 58 मोर्चे काढलेले आहेत लाखोंच्या संख्येनं. कधीही जाळपोळ नाही, कोणतीही घटना अशी नाही की ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आज सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी हेच सांगितलं की हे जे कोणी जाळपोळ करत आहेत, जे कोणी तोडफोड करत आहेत, ते मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते नाहीत, त्यांचा मराठा आंदोलनाशी संबंध नाही. पण तरी सुद्धा सांगतोय की आता ही जबाबदारी, या आंदोलनाची जबाबदारी ही आपल्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यावर येऊन पडलेली आहे की हे आंदोलन कशा प्रकारे शांततेने पुढे नेता येईल. कारण जर या आंदोलनातल्या ह्या जाळपोळीच्या घटना, ह्या तोडफोडीच्या घटना कमी झाल्या नाही तर येत्या 2 दिवसात शासन याच्यावर काहीतरी मोठा निर्णय घेणार आणि हे आंदोलन चिरडून टाकणार. खरं सांगतोय मित्रांनो, एक आपलं जेव्हा पानिपतचं युद्ध झालं, त्या पानिपतच्या युद्धामध्ये सुद्धा मराठ्यांचं जेवढं नुकसान झालं नसेल ना, तेवढं नुकसान जर हे आंदोलन बंद पडलं तर होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. कारण पानिपताच्या युद्धानंतर, त्या पराभवानंतर सुद्धा महाराष्ट्रानं आटकेपार झेंडे लावले होते, मराठ्यांनी आटकेपार झेंडे लावले होते. पण आता ती परिस्थिती नाहीये. आता तितकं नेतृत्व, तेवढं जबरदस्त डिवोटेड असलेली माणसं आपल्याकडे नाहीत आणि त्याच्यामुळे हे जर आंदोलन इथं बंद पडलं तर पानिपतातल्या युद्धापेक्षाही भयानक हाल आपले होतील. म्हणून लक्षात ठेवा, आता ही सगळी जबाबदारी आपल्या शिवरायांच्या मावळ्यावर आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही घराला, कोणत्याही ऑफिसला, शहरात असो, खेड्यात असो, गाडी असो, घोडा असो, जे काही असेल त्या कोणत्याही वस्तूला हात लागता कामा नये, कोणत्याही प्रकारची जाळपोळ होता कामा नये, कोणत्याही प्रकारची पोडतोड होता कामा नये. कारण हे आंदोलन बदनाम करण्यासाठीचं षडयंत्र आहे. जर आंदोलनाची बदनामी झाली तरच हे आंदोलन चिरडून टाकल्या जाऊ शकतं आणि जर शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू राहिलं तर या आंदोलनाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी सर्व मराठा बांधवांना, सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे, तुमच्या गावाचं रक्षण करणं आता तुमची जबाबदारी, तुमच्या शहराचं रक्षण करणं तुमची जबाबदारी, तुमच्या सरकारी मालमत्तांचं रक्षण करणं तुमची जबाबदारी आहे. कोणत्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, कोणत्याच प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणत्याच प्रकारचा प्रश्न उद्भवू नये, याच्यासाठी डोळ्यात तेल घालून जागा. कारण हीच संधी आहे तुम्हा आम्हाला काहीतरी समाजासाठी करण्याची. आणि जर आज आपण गाफील राहिलो आणि आज जर या घटना वाढत गेल्या तर हे आंदोलन येत्या 2 दिवसात संपुष्टात येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंदोलन ज्याच्या नेतृत्वाखाली होत असते त्या आंदोलनाची जबाबदारी त्याची असते. आज नेतृत्व जे करणारे आहेत आपले मनोज जरांगे पाटील, ते आपले मराठा समाजाचे विठ्ठल आहेत, या समाजाचे देव आहेत. आणि जर आपण अशा प्रकारच्या घटना होऊ दिल्या, जर अशा प्रकारच्या घटना घडल्या तर सरते शेवटी याचा सगळा ठपका त्यांच्यावर जाईल. जो माणूस उपोषणानं 30 किलोचा राहिला नाही, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय, परिस्थिती खालावलेली आहे, कोणत्या वेळेला काय होईल सांगता येत नाही. आणि अशा वेळेस जर त्यांच्यावर केसेस पडायला लागल्या आणि सरकारने जर त्यांना अटक केलं किंवा वेगळा काही प्रकार घडला तर हे आंदोलन उभं करून त्यांनी चूक केली की काय असं त्यांना वाटायला लागेल. म्हणून तुम्हाला परत एकदा कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, कोणत्याच प्रकारे अनुचित प्रकार होऊ देऊ नका. आंदोलने अत्यंत शांततेनं, संयमानं आणि अहिंसेच्या मार्गानेच करा, यश आपल्याला नक्की मिळणार आहे. परत एकदा कळकळीची विनंती की मित्रांनो, डोळ्यात तेल घालून जागा, अनुचित प्रकार होऊ देऊ नका आणि आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू ठेवा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.